बाबा या शिवलेले भ्याचं काम नाही ना, तुम्ही भेटा खाऊन याले. हा नुसतं कसा घुरावते, दुसरं काही नाही. हा तुम्ही कसं त्याच्या अंगावर जात हो, मग बरोबर पैसे बिनफट. हा तुम्ही कसं भेटा म्हणून तो तुमचा फायदा घेते. तर मला तुम्ही भांडण करायला सांगत नाही त्याच्याबरोबर. 2-4 दगड मारले की मेंदूच बाहेर पाडतो त्याचा. पण तुम्ही नाही करता. जगण्या बोललो गो. असं असं कोण करता? तुम्ही एक तर भांडण करत नाही त्याबरोबर आणि मला करू देत नाही. अरे बाबू, भांडण करणं सोपी नाही आहे. तुला लय सोपी वाटून राहिलं ते. हा त्याला परिस्थिती बी लागते माणसाची. गरीब माणूस काय करणार आहे? मग आपण गरीब आहोत, कोणी काही करीन का? पहा ना, तुमचा भाऊ जसा करते आपल्यासोबत, मग गावातले लोक काऊन नाही करतील? मग गावातले लोक बी आपला फायदा उचलतील ना. मग म्हणतील की त्याचा भाऊच तर त्याच्यासोबत चांगला वागत नाही, मग आपण काय हे करा. असं असते म्हटलं, माहिती आहे का ते? शना त्याला वाळ फावते. म्हणून मग कसं तुम्ही ना बोलायला पाहिजेत ना त्याच्यासोबत, मोठ्यानं बोलायला पाहिजे चांगलं. पण तुम्ही नाही ना, तुम्ही काहीच बोलत नाही त्याला, म्हणून तो कसा फायदा घेते तुमचा. मी काही माझ्या जन्मात कधी भांडणं केली नाहीत, पण याच्या पुढे मी काही भांडणं कोणाशी करणार नाही. हा सांगून राहिलो तुला. आपले जन्म भांडणं होत नाहीत बाबा. आपल्या जन्म मारामारी होत नाही, काहीच नाही. भांडणं करणं सोपी नाहीत काही. माणसाच्या मनात राहते ती गोष्ट. आजचा बदला 10 वर्षानं काढतात लोक. तुला काय माहित आहे? काय सांगू तुले बाबा. पण असे लोक गरीबा फायदा घेतात ना. मग पाण्याचं शिवला आलास की नाही आपल्याला टंगटंग करत. मा बोरचं पाणी घेतलं का तुमचा वारा हिस्सा द्या, कांद्याचा हिस्सा द्या. का बरं मग हे शोभते का त्याले? मग आपण दबलो की हे लोक आपल्याला दाबून पाहतात ना. 2-4 झपके मारले कोणी जागेवर येत नाही मग. पण तुम्ही मारतच नाही, तुमच्या हातच नाही उठत. बरं लवकर घरी चाला. डोकं खाऊ नका भाऊ. तो शिवल्या काय करेन, भांडण करेन, फालन करे. ते काही मला चढणीचं पाणी देऊ नका तुम्ही. माझ्यानं काही भांडण होत नाही. बापा चला घरी चला. जाऊ द्या भांडणं, राहू द्या. काय तुम्ही त्या शिवल्याला भेटा हो? 2-4 झपके मला सांगा तुम्ही हो. 2-4 गोटे तर सरकार करतो. पण आता कसं आहे, तुम्ही नाही करता ना. मला सांगा तुम्ही फक्त, तुमची जण काही नाही होत. मी पाहतो त्याला काय तर. मस्ती येऊ नको तुम्ही. चालू घरी चाल. या पोऱ्याला समजून सांग जरासं. वय करते भांडणाला निघ किड्यासारखा. मुकड्यान घरी चला. बाबा ऐकतच नाही ना. म्हटलं ऐकतच नाही. शिवल्या काय 100 बँडवर फिटाल तर बंद वावरात. पण आता कसं आहे, बापा ऐकत नाही ना. म्हटलं नाही तर ऐकलं की नाही बापा ना. पा मग कसं करतो शिवल्या, असा झोडतो मारतो सायाने. बरे दादलं. पण आता कसं आहे, बापा ऐकत नाही. म्हटलं बायगा मजा. देवलाल आता पायरी आणलं मी राऊंड अपचं डब आणि हाय पंप. गच टाकतो फवारून. तू या कांदा कसं पीक घेतं भडवी विचारे तू. मली हिसाने देत मा पाणी घेऊन राहिला आणि मली हिसाने देत कांद्याचा. मी घेणं आता दाबून. आता पाहिलं कसं टाकतो फवारून. तू येतो वावर बंद ढर. हे असं होईल मले ना तुले घाल कुत्री आली. देवलाल तुनं जर प्रेमानं मले जर हिस्सा दिला असता कांद्यातला तर हे फवारायचं काम नसतं. पण आता राऊंड अप फवारले की तू इच्छक आणि मी इच्छक घे मग दाबून. मी तर म्हणा तसाही चक जा, पण तुले चेक करतोच मी आता. बाबा हे काय करून राहिले? बाबा काय औषध घेऊन राहिले का तुम्ही? बाबा का मला विधवा करता आता? बाबा घेऊ नका ना, औषध घेऊ नका ना बाबा. दवाखान्यात माहित नाही का काय अवस्था असते तर. ते खप नळा घालतात बापा तोंडातून आणि कसं होते बापा. घेतीन माय दुश्मन. कोण औषध घेणार आहे? शिवलाल घेणार आहे का औषध? अरे शिवलालवर कधी अबाय वरून पडलं तरी शिवलाल औषध नाही घेत. किती संकट आले तर तोंड देते शिवलाल. औषध घेणारा नाही शिवलाल, दुसऱ्याला पाजणारा शिवलाला. तो देवल्या माजला ना तो मा पाणी घेऊन मावर गुरून राहते. पण त्याला खाक कर राहता मले. बापा काय त्या देवलाले पाचता का बापा औषध? असे रिकामे काम करू नका बरं. आपल्याला जेलात जा लागेल बरं. जेलातून बाहेरच नाही निघू आपण. असं करू नका बापा. काही पाजू नका त्याला औषध. मॅट देवल्याला काल औषध पाजू. तो कांदा प्यायला लागेल देवल्यानं आपल्या बोरवर. आपलं पाणी घेऊन तो कांदा बंद टाकतो रातोरात फवारून. तो इच्छक सारं भुईसा पाठ असं करणार. त्याला काले पाजू औषधन तो माझ्याने पेते का औषध? आणि एवढ्या औषधनं मरत बी नाही तो. लय शे झाले देवल्याले. बापा हे रिकामे धंदे काही करू नका ना बापा. काही फवारू नका ना. नाव आपल्यावरच येईन ना. काऊन की सगळे धावून आपल्यावरच येतात ना बापा. तुम्ही करसान बी नाही केलं तरी ते तुमच्यावरच येईन. म्हटलं हे करू नका तुम्ही. फालतू रिकामे धंदे होतील बापा. बंदा गावात माजून होईल. अव काही होत नाही ना, कोणाला माहित नाही पडत. रातोरात करतो ना शाळा जातो फवारून टाकतो घरी आपलं.
तू काय टेन्शन घेऊन राहिली, काही माजून फाजून होत नाही. कसं आहे त्याची जिरून गरजेचं आहे, नाहीतर मग कसं तो डोक्याला घेईन माया. मग हो तुम्ही जरा असा विचार करा ना, हे राऊंड अप शिकायच्या बाबतीत लोक आपल्याच बोलतील बरं. आणि कसं सगळ्याचा डोळा तुमच्यावरच असते, तुम्ही केलं नाही केलं तरी लोक कसे आहेत माहिती आहे काय म्हणतील, शिवल्याचं आणि देवल्याचं वावर एकातच आहे म्हणतील, यानंच केलं हे कांड. आणि तुम्ही ना कसं त्याला म्हणेन बी आहे की मी राऊंड अप शिपीन, मग त्याचा शक कोणावर जाईल, तुमच्यावरच जाईन की नाही. त्या देवल्याले फेवल्याले मी हा घंटा भेटे, मी नाही भेट त्याले. हा तो किती कुदला तरी मी टेन्शन न घेतो, मी काही भेट नाही त्याले. हा पण त्याचा वावर फॉरचं म्हणजे फॉरचं कांदा खलास कर नाही मला त्याचा. त्यानं माई खाजवली ना, मा बोरचं पाणी घेतलं आणि मला म्हणते तुला हिसा नाही, काऊन नाही रे बा. मग मला याचा बदला घे नाही आता. खरं खप खप फवारून टाकतो बंद वार. बरं बाबा तुमच्या मतानं करा, फक्त कसं लक्षपूर्वक करा बाबा. तुम्हाला कोण पाहिलं नाही पाहिजे शिप्याच्या बाबतीत, नाही तर भलतीच आफत बाबा. बरं तू एक काम करजो, आता मी जातो वावरात, मी टाकतो त्याच्या वावरात फवारून बंद राऊंड अप. आणि फवारून बस मी एखाद्या घंट्यात वापस येतो, फक्त दरवाजा उघडा ठेवजो बरं. नाही तर मग मला रात्री ठोका लागेल, सारा गाव जमा. काय तर शिवलाल काऊन दरवाजा ठोकून राहिला बा, असं नाही झालं पाहिजे. कसं फसकन मी घरात गेलो पाहिजे, मस्त दावलं झपतो, मग दिवस निघत तदलो होते मग वावरात माझून. बरं बरं बाबा, दरवाजा ठेवतो मी उघडा. तुम्ही कसं पटकन जाण पटकन वापिस या, फक्त जास्त टाइम नका लावू बाबा. मा भिवून राहिला जीव, हे करून राहिले तुम्ही तर. हो मग मी आता पटकन जातो. पण तू तदलोक जागी जरा झोपू नको बरं, सण झपची नाही मग होईन घोर. मी आलोच. माणूस आहे माय बे हा, असे अगो कामं करून राहिले फालतूचे, घरावर गोटे घेणार बा. हे आता या माणसाले पाहिलं अळम धडम कोणा आता हे शिपतांनी तर कसं होईन. आता इन की नाव सड्या गावात बंब होईन बा. पण या माणसाला याची फिकरच नाही ना काही. मी किती काही म्हणून राहिली शिकू नका, पण हा माणूस काही ऐकत नाही बाबा. आता अरे देवल्या, शिवलाल बरोबर पंगा घेतं का रे तू. शिवलाल तसं थोडी सोडणार आहे तुले. बोरचं पाणी घेऊन राहिलं, मला हिसा नाही देत काय त्यात. घे ना मग आता तुले ना मले घाल मग कुत्र्याले. आता बंद राऊंडा फवारून टाकतो त्या कांद्या, मग घे मा काय तिथूर घेत तुला नान केला म्हणजे आपण पुरा जिरोला भाऊ. तो देवल्या असो की कोणी असो, मग आपण प्रेमान मागल तर त्याला की मा पाणी देऊन राहिलं तू बोरचं, तर कसं मले हिसा द्या कांद्यात. पण नाही म्हणे मावर दादागिरी करे, ते शपूट उसक पोरग तेही दादागिरी करे. मग घ्या ना मग मामा बोंडसा. आता काय येते तुम्हाला झुंझुन. आता बंद टाकतो फवारून. चाल फवार देव शिवलाल फवार. माई खाजू जात ते माई. मी का सोडतो का रे, पुऱ्या वावरात राऊंड अप शिपून टाकतो तुमच्या साया. कोणता कांदा आहे कोणते गाजर आहेत तुमचे ते, मग घ्या धतुरा. सकाळी आले की दिसते सारा खलास, तिकडल्या तिकडे. चाल शिवलाल, कसं टाइमपास करू नको, बोलू नको, फटोफट फवार. रातचा टाइम आहे, कोणी आलं तर अजून घोर. चाल लवकर पटकन फवारून घरी. शिवलालची खाजू नका सोपी आहे का हो. शिवलालचे खाजवली म्हणजे पुढचा गेला कामातून. मग तो भाऊ असो कोणी असो. आता पाया कांद्याचे काय हाल होतात तर पुरा कळकळ होईन. राऊंडअपच फवारणं चालू आहे. मीरा 71 राऊंडअप. देवल्या फडफड करत ना रे, करणं मग पाखरासारखा कसा फडफड करत कर. आता कसं लावलं शिवलालनं फवारा ढरा घेऊन होता बोल. तुले नाही मले नाही, घाल कुत्रीले मग आता. बरोबर. आता हे शिपणं झालं की देवल्याचा कांद्याचं रोप आहे, ती फवारून टाक. म्हणजे डबल कांद्या पेऱ्याच्या लायकीच असणार पोठी सायाचा. कसा माबोरचं पाणी देते, मग कसा मला हिसा नाही ते सायाचा. तर पाहतो मी आता पुरे जिरो तर त्याची आता. घे ना दाबू. तर टाइमपास करायला पुरून नाही, पटकन घरी जायला लागेल आपल्याला. नाही तर दिवस निघला कोणी आलं का तिथं बस घोरच होईल का तुझ्या नावाची बोंब झाल्या गावात. तर कसं चुपचाप घरी चालला द्या आता मुकड्याने शिवल्या. तेवढं फक्त आता कांद्याचं रोप फवारून टाक, मग झालं काम तमा. देवल्या झपला. खाचोली की आपण दुसऱ्याला सोडतच नाही. मग या देवल्यानं माया मोटरचं पाणी घेतलं, मले कांद्याचा हिसाने देऊन राहिला ना. प्रेमानं मागू ना मी. पुढे चालला का बाबू. देवल्या रे तू भाज्या पुढे जायला प्रयत्न करून राहिला का. पुढे जाते तो पुढे. मले कसा खपीन, मा भाऊ पुढे गेला मायात कसा खपीन मले. तुले जाऊच नाही देणार ना मी पुढे. तुझ्या आडकाठी हावच मी. मरे तदलोक तुला एवढूच मारीन बाबू. तुले सांगतो मी एवढा देवल्या, तुले पुढेच नाही जाऊ देणार.
तर शाईनापणा करते. कांदा पेरला त्यानं आणि ते बी बोरच्या पाण्यावर. हा आणि पुढे जायचा प्रयत्न करा. महाराज गाजर गवत आणि त्याच्यावर आज कांदा मला खपीन का मग. त्यानं आता दाबून टाकला बंद. राऊंड आपण मिरा एकाहत्तरनं फवारू घे आता दाबून. हा असं काय होते कसं बघायचं करतं तर करतो. कोणतंही बघायचं करशील बाबू देवल्या तर शिवला रातोरात फवारूनच टाकीने. आपल्याला तुझ्या सुधच नाही दिसत. मला लोक सुद्धा नाही दिसणार म्हणजे नाही दिसणार. तू पुढे गेला म्हणजे तुझी प्रगती झाली. मी मागं येऊन राहिलो. हा मला पाहा लागेल ना बरोबर ठेवा लागेल ना तुले. हा चाल लवकर घरी शिवल्याचा रे दाबून. गड्या देवला रे. काय हो, तू पुढे जाय मी आलो मुंशीराम भाऊशी बोलू. हा आलो चालू. हा जाय तू पुढे. हो हो. बोला मुंशीराम भाऊ काय म्हणता. काय गड्या मी त्या वावराकडून चक्कर मारला तिकून गड्या कांदा तर काही जमला नाही गड्या. असं म्हणजे अंग टाकेल दिसून राहिला मला. काही हिमिक गिमिक वापरलं नव्हतं अजून. हा काय रे काय पाणी गिनी जास्त दिला गड्या. म्हणजे असं पिवळा असं दिसून राहिला मला कांदा तुझ्या. काय म्हणता राजे हो जमला नाही. कांद्यासारखा कांदा नाही राजा गावामध्ये आणि तुम्ही म्हणता जमला नाही. हा अरे बा सारच वापरलं ना बाबा. कृषी केंद्रावरून 3,500 औषध आली मी. लावगण केली त्या दिवशी. त्या पाण्यातून काढू लावला ना बाबा. आणि तुम्ही म्हणता की कांदा जमला नाही. हा आता काल तर पाहिला बा म्या. आणि तुम्ही म्हणता पिवळाही पडला आणि हिरवाही पडला. काय बा मुंशीराम भाऊ. अरे देवलाल मी आता गेलतो बा तिकडे. गाईले गवताचा भारा आणला म्या. तुम्ही आलो तिकून तुझ्या वावरातून तसा पायत तो कांदा पाहायला तर सारा पिवळा जळत. हा म्हटलं याचं कसं काय झालं असं. हा यंदा काहीतरी मेहनत होकली वाटतं. मला वाटलं असं वाटलं बा देवलालचं. हा असं मनी लागलं म्हणून मी तुला म्हटलं. नाही मुंशीराम भाऊ तुम्हाला त्याचं कसं उन्हाळ्यात हिरपनं तसं दिसलं शिंदे. नाही तर मग कांद्याचा टाप आहे ना. आणि तसंही काय आता आपल्या लावगणले काही जास्त दिवस नाही झाले. 15 दिवस होईलात तर कसं थोडं होऊ शकते बा. काय मी आता एवढं का आपण काय कृषी तज्ञ आहो का. आपल्याला एवढं हे शिंदा होऊ शकते. काही सांगता येत नाही गड्या. पण तू आहे की नाही जरासं कांद्यावर लक्षच दे गड्या. मला काहीतरी गडबड वाटून राहिली बा. जरासा पिंगट दिसला मला तो. तू कसं जाय वावरात पण पाय काय आहे हा तू म्हणजे निरीक्षण करून पाय बा. बरं मुंशीराम भाऊ तुम्ही बरं सांगितलं मुली. मी आता जातो बाबा पटकन पाहतो काय आहे तर. हा हो जाय लवकर जाय होय पाय. अरे बाबा हा मुंशीराम भाऊ काय म्हणून राहिला. कांदा पिवळा पडला असं अचानक कसा पिवळा पडून लिह. मी आता फवारा गिवारा सारच काढलं. चाल बरोबर जाऊन पाहू आता काय आहे तर. पहिले 5 लागीन बापा मग आपल्याला समजेन काय आहे तर. काय सांगा काय झालं बायाच्या कांद्याला. सकाळी गाईली भारा आणला मी गवताचा तर मला जसं पिवळा दिसलं. पण आता कसं आपण सांगितलं आता पाहिजे तो काय आहे तर. गरीब आहे बिचारा. हा काही नाही व्हायला पाहिजे बिचाऱ्याचं. भाऊ आता पिकावर बी 17-60 बिमाऱ्या जशा माणसावर तशा. हा काही सांगता येत नाही पिकाचं रातोरात काय होईन तर. हा लाल्यान बाल्यान पिल्यान चिट्ट्यान पिट्ट्यान काही माहीन कसे रोगाचे नावं 17-60. हा माणसाला कशा होतात ताप टायफॉइड ढमुक टमुक फलाण्या बिस्तान्या किडन्या फिडण्या ढुमुक टुमुक. असं आता पराठ्याचं साऱ्या पिकाचं झालं. माणसाला तेवढ्या बिमाऱ्या नाही तेवढ्या पिकाला बिमाऱ्या झाल्या. 17-60 औषधा घरी वापरायला लागतात. काय करा काही खरं नाही होईल बापा. हे लई बेकार नांदा. समजत नाही पण आमच्या जमान्यात ना फवारा नव्हता ना काही सालं. हा फक्त एक होतं रोगरचं डबू बस झालं. तेवढं फवारलं की येणं काम. आता तर 17-60 निघली. ढमुक चीन फलाण्या चीन बिस्तान्या चीन काय बाबा चालतात. तर आपल्याला काही समजत नाही बाबा कोणतं काय फवाराचं. कृषी केंद्र आला तिथे डबे काढून उशिक 10 गिराम 5 गिराम 2 गिराम 3 गिराम असे बाप्पा ते डबं भरान थैली भरण घरी आणा. त्याप्रमाणे शिपा. आता कसं आहे कोणी सांगेन तसंच करावं लागते. का देवलालच्या वावरात येऊ का चक्कर मारून पाहू काय आहे तर. हो चाल जाऊन घेऊ आपण काय नाही पाहू कोणता रोग आहे तर. बापा देवा हे काय झालं रे बापा कांद्याले. निरा झेपूनच राहिला ना बाबा हा कांदा. कसं रे देवा हे काय झालं रे बापा अचानक रात्रीतून या काय इकडे या ना हे पाहा ना बापा आपल्या कांद्याला काय झालं तर. पाहा ना बापा गेलो ना आपण गड्डीत बापा. काय झालं हे पाहा ना. हो घरून राहिली रे कांद्याला झालं काय झालं कांद्याले. हा काय लेकाची बाई येईल काची हे रे तोंड वाचत राहिले इथले का. हा आलं थांब. हा काऊन खल्ला करून राहिली. हा जसं काही कोणी मेलं तुझ. हा मळ्यावर लोडून राहिली जशी काही खिरका करून राहिली. अहो बाबा या ना लवकर. टीव्ही तर पहा बापा काय झालं तर. टीव्ही तर पहा ना या ना लवकर. अरे बापा रे कांदा तर काहीच नाही राहिला रे बाबा. हात पिवळा जोरात पडला ना. अरे काय झालं रे बाबा असं रातोरात काय झालं बाबा. पाणी खत सारं जाय ना बाबा यायला रे. कोणी अचानक झालं कसं काय. अरे बापा रे
काय अचानक बापा एका रात्रीतून कसं काय झालं बापा? आता काल आपण संध्याकाळी वारातून गेलो तर किती खास कांदा दिसे बापा आपला, किती खास दिसे. आजूबाजूला कोणाचाच कांदा नव्हता असा. ना पहा ना बाबा काय झालं तर एका रात्रीतून कोण काय केलं काय माहित. अहो मला काही समजून नाही राहिलं. हे कसं काय झालं तर हा कांदा कसा काय झपला तर पिवळा जरच पडला ना. हा काल पाहिला की ना आपण हिरवागार होता नाही काय, आज कसा काय पिवळा झाला काय माहित. बरा तो रात काय जादू झाली. नक्की कोणा ना कोणा हिने करणी केलीशी आपलं पीक चांगल्या दिशेनं. नक्की कर्नाटकानं कोरणीच केली. हो ना बाबा, केलेशील ना, कारणीच केलेशील. कोणा गरीबाचं चांगलं दिसत नाही ना बापा, पचत नाही ना गरीबाचं कोणाला बी. नक्की हे करणीच केली. हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. अरे बापा रे, हे कसं करा रे बाबा. आता लोकांचे पैसे द्या. याचा बट्ट्यानं पैसे काढलेला बाबा द्यायला दे ना. आज हा कांदा असा झपला आता काय करा. जिकडे जाशील देवल्या तिकडे त्या मागं अप्प्याच आहे रे गळा. काही खरं नाही तू येले का. कोणतंच काम ते सारखं नाही होत राहिलं, कोणतंच नाही सारखं होत राहिलं ना. मेला देवल्या आता काही खरं नाही देवल्या. या कांद्याला खर्च 30-40 रुपये आला आज. लोक म्हटलं कांदा यंदा जमते आपला, जुगाड लागते. होते आपल्याला कांदा 2-1 गाड्या. पण काच काही हो, हे तर खलास झालं काम. पार्टी आपली पिवळा जरच पडला ना. हा आता याला काय करा. कोणता डोंगर माहित नाही, पीक वावरात काहीच नाही. घ्या आता कसं करशील आता कसं करशील. मी काय सांगू बाबा, मी तर टेन्शन मध्ये येला. आता आपलं कर्ज पाणी कसं फेटीन आता या कांद्याच्या भरोशावर बापा. आपलं सगळं काही होतं, आता कांदाच नाही तर आता कसं बापा. आता तर जीवन जगणं मुश्किल झालं बापा. आता कसं कर्ज फेड सर्व लोकांचं, कसं काय करसान. आता टेन्शन आलं बाबा मला तर. देवलाल पाहिलं रे तू ना. काय रे मी सांगू की तुला तुझा कांदा पिवळा पडला म्हणून. मी सांगू की नाही. हो ना राजा मुंशीला भाऊ, तुम्ही नदलं सांगितलं मला, पण मला वाटलं नव्हतं असं होईल म्हणून. अरे मी खर्च लावला बायला, फवार गिवार सारच काढलो बा. हा कोणता व्हायरस आला काय माहित बापा, कधी भुक्या. अचानक मा कांदा बंद व्हायला राजा. हा पानं पिवळा जरच पडला ना. हा कोणता व्हायरस आहे काय माहित. पण व्हायरस का तुझ्याच कांद्यावर आला का. मा कांद्यावर नाही. त्या शांतारामच्या कांद्यावर नाही, वारत्या कांद्यावर नाही. मग तुझ्या कांद्यावर कसा काय व्हायरस. नक्की काही ना काही घोर आहे गळा. हे तुझ्या जमीन मध्येच काहीतरी फॉल्ट दिसते मला. काहीतरी घोर व्हायला मोठा. काय बा मला तर काही समजून नाही राहिलं बा काय झालं काय नाही. तर आपले काय घेऊन भाड्या आपण, आपल्याला काय समजते यातलं. या गरीबावर आला आता संकट देवलालवर. आता पाहू उद्या काय होते. तो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा.